आतून अगदी चटपटीत सारण भरलेला हा राजस्थानी मिरची वडा तुम्ही जर एकदा बनवून खाल तर तुम्हाला त्याचा स्वाद हा नेहमीच आठवेल. इतका अमेझिंग चवीचा नेक्स्ट लेवलचा हा मिरची वडा करायला देखील सोपा आहे आणि आतून चटपटीत सारण असल्यामुळे यासोबत दुसरी कोणतीही चटणी वगैरे वापरण्याची गरज नाही. अगदी तसाच तुम्ही हा वडा सर्व करू शकता. गरमागरम चहासोबत असेल किंवा तुम्हाला किटी पार्टी करायची असेल, सुवासिनींना हळदी कुंकवासाठी घरी बोलवायचं असेल तरी देखील त्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे. आणि अशाच सोप्या आणि युनिक वेगवेगळ्या रेसिपीज दररोज दुपारी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण राजस्थानी मिरची वडा कसा बनवायचा ते पाहत आहोत. त्यासाठी अगोदर आपण स्टफिंग आतली चटणी कशी तयार करायची ते पाहू. त्यासाठी 3 बटाटे छान असे उकडून हलकताने छान असे कुस्करून घेतलेले आहे. कढईमध्ये टाकायचं तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकायची 1 चमचा मोहरी छान तडतडलेली आहे. यामध्ये टाकूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर ही एक सिक्रेट चटणी करून घेतलेली आहे. हिरवी मिरची, अद्रक, लसूण, त्याचबरोबर कोथिंबीरीच्या काड्या याची एक चटणी करून घेतली होती. ती चटणी आपल्याला यामध्ये टाकायची आणि यामध्येच थोडासा ओवा देखील, अगदी थोडासा ओवा मी यामध्ये ॲड केलेला होता चटणी दळून घेत असताना. आता या ठिकाणी हिरव्या मिरचीऐवजी तुम्हाला लाल मिरच पावडरचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता, परंतु या ठिकाणी आपण एक सिक्रेट मसाला शेवटी ॲड करणार आहोत, त्यामुळे आपली ही चटणीचं स्टफिंग आहे ते अगदी नेक्स्ट लेवलला होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका. आपण यामध्ये हळद टाकलेली आहे. सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घेतल्यानंतर यामध्ये सॉफ्ट शिजवलेला बटाटा यामध्ये ॲड केलेला आहे. चवीनुसार मीठ. छान अशी चटणी आपल्याला 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायची. आता या ठिकाणी ही जी चटणी आहे, या चटणीची जी टेस्ट आहे ती पूर्णपणे एका मसाल्यावर डिपेंड आहे आणि हीच एक या चटणीची खासियत आहे. त्यामुळे तो मसाला यामध्ये वापरणं पूर्णपणे मी तर म्हणेल कंपल्सरीच आहे, कारण त्या मसाल्याशिवाय या चटणीची चव काही अगदी परफेक्ट येत नाही. त्यामुळे तो मसाला मात्र टाकायचाच आहे आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. चटणी छान अशी आपण व्यवस्थित अशी परतवून घेतलेली आहे. चटणी तयार आहे. त्यानंतर या ठिकाणी तो मसाला कधी मिक्स करायचा हे मी तुम्हाला सांगते. आता या ठिकाणी अशा पद्धतीच्या कमी तिखट असलेली शिमला मिरच, परंतु ती लांब आकाराची ही शिमला मिरच असते, ती घेतलेली आहे. ही खास वडे करण्यासाठीच वापरली जाते. त्यानंतर अशा पद्धतीने त्यावर कट द्यायचे. ही मिरची अगोदर आपण छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर कट दिल्यानंतर त्यामधील जे बी आहे ते सर्व आपल्या